DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. कन्याकुब्ज ब्राह्मण समाज सेवाभावी ट्रस्ट महाराष्ट्र रजिस्टरच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष श्री नीरज तिवारी यांच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून 15 ऑगस्ट 2026 रोजी कन्याकुब्ज रत्न पुरस्कार तसेच 10वी आणि 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. नाशिक येथील लायन्स क्लब पंडित कॉलनी येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध विशेष सहकारी वकील श्री अजय मिसर यांच्या सामाजिक व कार्यक्षेत्रातील योगदानाची माहिती सौ रागिनी बाजपेयी यांनी उपस्थितांना दिली. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जसे की समाज वाढती गुन्हेगारीला आळा घालून समाजात न्याय व्यवस्थेचा दबदबा ठेवण्यासाठी तसेच समाजाचे संरक्षण व्हावे या दिशेने नेहमीच आपल्या कार्याचा परिचय देणारे श्री अजय मिसर यांना कन्याकुब्ज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना भगवान परशुरामाची मूर्ती भेट देण्यात आली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री अजय मिसर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षण, मेहनत आणि ध्येय निश्चिततेचे महत्त्व सांगितले. या दरम्यान 10वी आणि 12वीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात श्री आलोक मिश्रा यांनी अमृत योजनेचे फायदे समाज बांधवांना समजावून सांगितले, तर नेव्हीमधून निवृत्ती झालेले श्री सुबोध मिश्रा यांनी मुलांच्या यशाचे मार्ग या विषयावर विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय अध्यक्ष श्री नीरज तिवारी यांनी समाज संघटन ही आजच्या काळाची गरज असल्याचे सांगितले. समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी राज्याबाहेर गेल्यानंतरही त्यांना आवश्यक त्या सुविधा आणि सहकार्य मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गुणगौरव व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा सन्मान असला तरी या यशामागे आई वडिलांनी घेतलेले कष्ट विद्यार्थ्यांनी कधीही विसरू नयेत असे आवाहनही श्री नीरज तिवारी यांनी केले. समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुझे जाना पड़ रहा, फॉर्मल स्पीच तो नहीं देता हूँ, लेकिन स्पेशली जो भी आज यहाँ 10th मुझे बताया गया 10th और 12th के बच्चों ने जिसने अच्छे मार्क्स मिला है, इनका भी एक सत्कार फेलिसिटेशन हो रहा है. बस मैं बच्चों को इतना ही बोलूँगा कि मेहनत और लगन से काम करते रहो, सक्सेस ही सक्सेस इज योर्स. थैंक यू. साथ साथ में एक भी बोलूँगा, जस्ट कीप अवे फ्रॉम स्क्रीन्स. नीरज तिवारी, कन्याकुब्ज ब्राह्मण समाज सेवाभावी ट्रस्ट महाराष्ट्र रजिस्टर्ड. आज खऱ्या अर्थाने अजय मिसरजी ॲडव्होकेट विशेष सरकारी वकील अजय मिसरजी यांचा सन्मान हा समाजाच्या वतीनं इथं करण्यात आला. त्याच्यानंतर तसंच 10वी आणि 12वी याच्यामध्ये ज्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवले त्यांचा देखील समाजाकडनं आज इथे गुणगौरव करण्यात आलेला आहे. समाजाकडनं असे विविध उपक्रम हे नेहमीच होत असतात आणि कन्याकुब्ज ब्राह्मण समाज संस्था रजिस्टर्ड ही फक्त नाशिक पुरती नसून ही पूर्ण महाराष्ट्राचं काम बघत असते. जय परशुराम, जय जय परशुराम. हे जे कार्यक्रम कन्याकुब्ज समाजातर्फे जे होत आहेत ते अतिशय संस्मरणीय आणि अतिशय प्रशंसनीय आहेत. बहुतेक मुलांचा हे जे आहे संस्कार जे होतात जसं विज्ञापन संस्कार ते आम्ही करतो. त्याचप्रमाणे जे हुशार मुलं आहेत त्यांच्या सर्व प्रकारचे या जे गुणगौरव समारंभ तो आम्ही करतो. त्याप्रमाणे कधी दुःखात सुखात देखील कन्याकुब्ज समाज हा नेहमी सतर्क असतो. जर कोणी एखाद्या घरामध्ये कोणाचं समजा काही दुःखद घटना घडली असेल तर त्या घरामध्ये सर्व ब्राह्मण समाज एकत्र होऊन त्या ठिकाणी सांत्वना जात असतो. त्याप्रमाणे अंत्यविधीचा सर्व खर्च किंवा दशमी क्रियाचा विधी या ठिकाणी प्रत्यक्ष हजेरी करून त्यांना आम्ही सांत्वना देतो. दिवाळीच्या फळामध्ये प्रत्येक घरामध्ये फळ वाटप केलं जातं. अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात. ह्या समाज जरी अल्पसंख्याक असला तरी आमचे कर्तृत्व हे पूर्ण महाराष्ट्राबाहेर स्थिर पसरलेलं आहे आणि मी अपेक्षा करतो की या कर्तृत्वाचं सर्व ठिकाणी आमचं नाव जरी मोठं नसलं जरी चालेल तरी आमचं कार्य मात्र हे समर्पित झालं पाहिजे ही विनंती. धन्यवाद. श्यामप्रसाद पांडे. मी अतिशय महत्वपूर्ण असा समारंभ आज साजरा होतोय
कारण विद्यार्थ्यांना एक स्कोप मिळाला. आपल्या समाजातले सर्व विद्यार्थी पुढे जावे, त्यांना उत्साह मिळाल्यामुळे ते परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळून आणि उत्तीर्ण हो आणि पुढे त्यांची जी वाटचाल आहे ती चांगल्या दिशेने चालू या दृष्टीने आजचा कार्यक्रम गुणगौरव कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि आमच्या समाजाचे पण जे विविध कार्यक्रम आम्ही आयोजित करतो त्याच्यामध्ये कोणी समजा कोणाचा अंत्यविधी झाला तर तिथे पण आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सर्व समाजाचे लोक सहभागी होऊन त्यांना इतर सणाच्या वेळेला सुद्धा फराळाचं पोहोचून, दिवाळीच्या वेळेला सुद्धा फराळाचं पोहोचून आणि इतर बी सामाजिक उपक्रम राबवत असतो. या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे श्री श्यामप्रसाद पांडे, श्री गिरीश दुबे, श्री सुरेश तिवारी, श्री संजय दुबे, श्री अजय तिवारी, श्री विलास तिवारी, श्री राजेंद्र पांडे, श्री जितेंद्र बाजपेयी, श्री आशुतोष तिवारी आणि श्री विशाल तिवारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ राखी दुबे, सौ रत्ना शुल्का, सौ पूनम तिवारी आणि राजश्री बाजपेयी यांनी केले. या कार्यक्रमाला कान्यकुब्ज ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करत सामाजिक एकतेचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साह संपन्न झाला. DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.